तपीश घरडे यांच्या संशयास्पद मृत्यूला न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांच्या पालकांनी गेल्या 37 दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे। प्रशासनाने त्याची अद्यापही दखल घेतलेली नाही। याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी 16 मे रोजी भंडारा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यासाठी 16 संघटना एकत्र आल्या आहेत। या आंदोलनाला भीम आर्मीचा पाठिंबा असल्याची माहिती बुधवारी एका पत्रकार परिषदेत देण्यात आली। तपीश घरडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला न्याय मिळावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भीम आर्मी आणि 14 अन्य संघटनांनी सुद्धा मागील अनेक दिवसांपासून पाठिंबा दिला आहे। या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटना, मूल निवासी समाज आणि जनतेच्या वतीने 16 मे रोजी भंडारा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाबाबतची माहिती देण्यासाठी आणि पुढील कृती ठरवण्यासाठी 14 मे रोजी दुपारी 12 वाजता विश्रामनगर भंडारा येथे पत्रकार परिषद पार पडली। त्यानंतर सर्व संघटनांनी 48 तासात योग्य तो न्याय न मिळाल्यास रास्ता रोको करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना दिले आहे। यावेळी भीम आर्मी सोबत 14 संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रास्ता रोकोने सुद्धा तपीश घरडे न्याय संघर्ष समितीला यश न मिळाल्यास 1 जुलैला आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा विचार केला जाईल असं विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितलं। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।